नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी आणि 10वी साठी त्रिकोणमिती हा भाग शिकणार आहोत. सुरुवातीला आपण त्रिकोणमिती याबद्दल माहिती मिळवत असताना त्याची निर्मिती कशी झाली, यासाठी कोणी कोणी योगदान केलं याबद्दल माहिती घेणार आहोत. त्रिकोणमिती गणित संशोधक आर्यभट्ट, एडमंड गुंटर, जोनास मोरे या सर्वांच्या अनमोल प्रयत्नाने त्रिकोणमिती आपल्यापर्यंत सोप्या पद्धतीने पोचली आहे. चला तर मग या सर्वांच्या मदतीने आपण त्रिकोणमिती या प्रकरणाचा अभ्यास करूया. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. कोणताही त्रिकोण घेतला तर त्यामध्ये 3 कोन असतात आणि त्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. आता आपल्याला त्रिकोणमितीसाठी काटकोन त्रिकोण हा महत्त्वाचा आहे. त्रिकोणामध्ये 3 कोनांपैकी एक कोन 90 अंशाचा असतो, त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. म्हणजे काटकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये 3 कोनांपैकी एक कोन 90 अंशाचा असणं गरजेचं असतं. आता आपण बघूया काटकोन त्रिकोण हा कशा प्रकारे असतो. तर इथे एक उदाहरण घेऊया आपण. त्रिकोण ABC हा जो आहे यामध्ये बी जो कोन आहे या चिन्हाने दाखवला, या चिन्हाचा अर्थ आहे 90 अंश म्हणजेच काटकोन. म्हणजे बी हा कोन 90 अंशाचा आहे. तर इथं म्हणूया आपण त्रिकोण ABC मध्ये मापन कोन ABC. तर जिथे बी हा शिरोबिंदू जवळ 90 अंशाचा कोन झालेला आहे, म्हणून या ठिकाणी मापन कोन ABC हा 90 अंशाचा होईल. त्रिकोण ABC मध्ये बी हा कोन जर 90 अंशाचा असेल तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. मग 180 अंशातून हा बी कोन जर 90 वजा केला तर राहतील 90 अंश. तर ए आणि सी हे जे उरलेले कोन आहेत या दोघांची बेरीज 90 अंश होईल. म्हणजेच जर काटकोन त्रिकोण असेल तर एक कोन 90 अंशाचा असतो आणि उरलेल्या 2 कोनांची बेरीज ही 90 अंश असते. आता जर यामध्ये तुम्ही इथे ए हा 30 अंशाचा असेल तर सी हा कोन काढायचा असेल तर डायरेक्ट तुम्हाला म्हणजेच 90 मधून 30 गेले तर इथे 60 राहील. हा जर 40 अंशाचा असेल तर ह्या दोघांची बेरीज 90 अंश आहे, म्हणजेच 90 मधून 40 गेले तर इथे हे सी कोन हा 50 अंशाचा राहील. तसाच हा ए कोन जर 20 अंशाचा असेल तर सी कोन काढायचा असेल तर ह्या दोघांची बेरीज 90 अंश असते. तर 90 मधून जर आपण 20 वजा केले तर राहतील किती? 70 अंश. तर अशा प्रकारे ह्या दोघांची बेरीज 90 अंश आहे. आता त्यापैकी जर ए कोन हा थीटा घेतला, थीटा हे चिन्ह आहे कोनासाठी दाखवण्यासाठी, हा ए कोन जर थीटा घेतला तर सी हा 90 वजा थीटा होईल. तर इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की उरलेल्या 2 कोनांची बेरीज 90 अंश असते. तर 90 अंश कोन जो आहे, कोनासमोरील भुजा जी बाजू आहे ती कर्ण असते. मग आता इथे 90 अंशाचा कोन कोणता आहे तर इथे बी आहे. तर ह्या समोरची बाजू, तर 90 अंश कोनासमोरची बाजू AC आहे, म्हणून AC ही ह्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण होईल. आता आपण आणखी माहिती घेऊया आपण. त्रिकोण ABC यामध्ये बी कोन 90 अंशाचा आहे. ए आणि सी या दोघांची बेरीज 90 अंश असणार आहे. इथे सी हा जर थीटा घेतला तर ए हा 90 वजा थीटा होईल. आता आपल्याला यामध्ये काय बघायचं आहे तर कोणत्या कोनासमोरची कोणती बाजू आहे. जर हा थीटा असेल तर ह्या समोरची बाजू जर बघितली आपण, या थीटा कोनासमोरची बाजू AB होईल. म्हणून इथे थीटा कोनासमोरील बाजू कोणती आहे? AB. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की 90 अंश समोरची बाजू कर्ण आहे. तर हा कर्ण स्थिर आहे. फक्त आपल्याला समोरची बाजू आणि लगतची बाजू ही कळली पाहिजे. आता हा AC हा कर्ण असेल आणि थीटा समोरची बाजू AB असेल तर उरली कोणती बाजू तर BC. तर BC ही थीटा कोना लगतची बाजू BC होईल. ABC हा जो काटकोन त्रिकोण आहे त्यामध्ये बी कोन 90 अंशाचा आहे, त्या समोरची बाजू कर्ण आहे. तर आता आपल्याला 90 वजा थीटा हा जर कोन बघायचा असेल तर त्या समोरची बाजू BC आहे. तर 90 वजा थीटा समोरील बाजू कोणती आहे?
BC आणि AC हा तर कर्ण आहे, मग उरली कोणती बाजू तर AB. तर AB ही 90 वजा थीटा कोणाची लगतची बाजू होईल. आता तुम्हाला समोरची बाजू आणि लगतची बाजू ओळखता आली की तुम्हाला त्रिकोणमितीचे मूलभूत सूत्रे हे तुम्हाला कळतील. तर आपल्याकडे 6 सूत्र आहेत, त्यामधले 3 सूत्र आणि त्याची व्यस्त सूत्र. तर त्रिकोणमितीचे मूलभूत सूत्रे. पहिलं सूत्र आहे साइन बरोबर कोणासमोरील बाजू छेद कर्ण. त्यास आपण शॉर्टकटमध्ये सहबा छेद क असं आपण पाठ करणार आहोत. त्यानंतर दुसरं सूत्र आहे कॉस बरोबर कोणालगतची बाजू छेद कर्ण. त्यास आपण शॉर्टकटमध्ये लबा लबा म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण. त्यानंतर तिसरं सूत्र आहे टॅन टॅन बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. त्यास आपण शॉर्टकटमध्ये सहबा छेद लबा. आता ही 3 सूत्र तुमची पाठ झाली की याच्या व्यस्त सूत्र म्हणजेच हे जे आपल्या सहबा छेद क आहे साईनचं, त्याच्या उलट म्हणजे व्यस्त कॉसेकचं आहे आणि कॉसच्या उलट सेक आणि टॅनच्या उलट कॉट. तर अशा प्रकारे आपल्याला ही सूत्र लक्षात ठेवायचे. तर बघूया आपण. कॉसेक कॉसेक कुणाच्या उलट आहे तर साईनच्या. तर साईनचं सूत्र आहे कोणासमोरील बाजू छेद कर्ण. तर इथे कॉसेकचं सूत्र होईल कर्ण म्हणजे कर्ण याच्या खाली छेदाला आहे, तर इथे कर्ण अंशाला येईल आणि कोणासमोरील बाजू खाली. त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये क छेद सहबा म्हणजे कर्ण भागिले समोरची बाजू. त्यानंतर कॉस याच्या व्यस्त सूत्र आहे सेकचं. तर कॉसचं सूत्र आहे कोणालगतची बाजू छेद कर्ण, त्याला शॉर्टकटमध्ये ल बा छेद क. तर इथे कर्ण वरती जाईल आणि कोणालगतची बाजू खाली, त्याला शॉर्टकटमध्ये क छेद ल बा म्हणजे कर्ण भागिले लगतची बाजू. त्यानंतर टॅन याच्या व्यस्त सूत्र आहे कॉटचं. तर 6वं सूत्र आहे तर बरोबर कोणालगतची बाजू छेद कोणासमोरील बाजू. तर टॅनच्या बरोबर उलट सूत्र आहे म्हणजे व्यस्त सूत्र आहे, त्याला शॉर्टकटमध्ये ल बा छेद स बा. तर ह्या पद्धतीने हे सूत्र तुम्हाला पाठ करायचे आहेत. ही जर सूत्र बेसिक सूत्र तुमची पाठ असतील तर आपल्याला त्रिकोणमिती जी उदाहरणं येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येऊ शकतात. तर ही सूत्र व्यवस्थित पाठ करा. झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.